ज्या पद्धतीनं संजय गायकवाड यांनी तो कंत्राटदार किंवा तिथल्या हॉटेलमध्ये त्याला मारलं याचं मी समर्थन मारहाणीचं करत नाही। परवा एका मारवाडी बांधवाला झालेली जशी मारहाण त्याचं समर्थन केलं आणि तसं याचंही समर्थन करत नाही। पण हा आमदारांचा उद्रेक का झाला, का मारावं लागलं, का आज अनेक आमदार निवासमध्ये न जेवण्याचं कारण काय? त्याची कारणं अशी असतात की तिथली अस्वच्छता, तिथल्या कंत्राटदारांची मुजोरी, तिथलं निकृष्ट दर्जाचं जेवण। आता सकाळचा उरलेला शिळा भात ज्याचा संध्याकाळी आंबट वास येतो तो फ्रीजमध्ये ठेवायचा आणि आले की सर्व करून द्यायचं। त्यांना वाटलं की मी पैसे देतोय, मी सुद्धा जनतेला सोबत घेऊन आलेला प्रतिनिधी आहे आणि माझ्यासोबत जर असं वर्तणूक तर सामान्य लोकांना काय? त्याच्यामुळे त्यांच्या भावनेचा उद्रेक झाला। कोणीही आमदार तिथे असता तर त्यांनी त्याच्या कानशिलातच लावली असती। आणि आता तो कंत्राटदार साऊथ इंडियन आहे, दोन्ही आमदार निवासमधले। सरकारने त्याचं कंत्राट रद्द करून मराठी माणसाला द्यावं। तुम्ही वारंवार कंत्राटदारांचा प्रश्न उपस्थित करत आहात, मात्र याकडे सरकार कुठेतरी कानाडोळा करते, कारण तिथलं कंत्राटदार पाहता, तिथली वास्तविक परिस्थिती पाहता तुम्ही देखील जाणलेली आहे, भयानक परिस्थिती आहे, त्याचाच उद्रेक झालाय। मात्र संजय गायकवाडांनी कायदाच हातात घेतलाय। असं कसं हो? मला एक सांगा, एखादा तुम्हाला काही म्हणाल की आता उंदीर पडलेली पावभाजी खा तर मारणार ना। आता आपण खाऊ गल्लीत जातो, इथे एअर इंडियाच्या बाजूला अक्षरशः थुंकतात तिथं लोक, काय खाण्याची इच्छा होणार आहे? मग आपण उद्रेक झाला तर म्हणता कायदा सुव्यवस्था, आमदारांनी मारू नये किंवा आमदारांनी मारहाण करू नये या तुमच्या मताशी मी सहमत आहे। पण आता अशा प्रकारे काही कारण नसताना जे म्हणजे जनावरं खाणार नाहीत असं निकृष्ट दर्जाचं अन्न रात्री जर दिलं जात असेल तर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती योग्य आहे। मग तसं म्हणाल तर कुठलाही आमदार असता तर तुमच्याकडे आम्ही येतोय तर कशा करता? त्यांचा उद्रेक झाला असेल, आता तुम्ही त्याला काही अन्वयार्थ लावा, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं जेवण देऊन ज्याप्रमाणे कंत्राटदार स्वतःचे खिसे भरतोय, सरकारला आम्ही वारंवार सांगतोय, आताही सांगतोय की राम शिंदे साहेबांकडे महिला बचत गटाच्या त्यांच्या मतदारसंघातल्या अनेक भगिनी इथे येऊन स्वयंपाक करून सर्व आमदारांना दुपारी आमदारांच्या सोबतच्या पियेला जीव घालतात। अशा प्रकारे इतकं सुंदर जेवणाची चव जर आपल्या महाराष्ट्रातच असेल तर हे भय्य लोक कशाला छातावर घेत आहे? यांना हटवा, यांची कंत्राट रद्द करा आणि मराठी माणसाला त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्या। दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। अनेक शिक्षक हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, मात्र त्यांना पगार मिळत नाही। संतापाची लाट शिक्षकांमध्ये उसळलेली पाहायला मिळते। नाही, शिक्षकांच्या मागण्या रास्त आहेत, शिक्षक मोठ्या प्रमाणात एकवटलेला आहे। शिक्षकांचे सर्व प्रतिनिधी वरिष्ठ सभागृहामध्ये आवाज उचलताना दिसत आहेत। शिक्षकांचा 20% वाढीव टप्पा सुद्धा तो देण्यात यावा या मताचं जवळपास सरकारचं हे मत आहे। आदरणीय अजितदादांनी 3दा अर्थमंत्री असताना, एकदा उद्धव साहेबांच्या काळात, एकदा शिंदे साहेबांच्या काळात आणि आत्ता देवेंद्रजींच्या काळात 3दा 20% टप्पावाढ दिली होती। ही टप्पावाढ ज्यासाठी आता आंदोलन शिक्षक करत आहेत त्यामध्ये संपूर्ण पैसा त्यांना भेटला पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत। पण तुर्तास जर आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात असेल तर 20% वाढीव टप्पा द्यायला फायनान्स मिनिस्टरनी हिरवा कंदीलच दाखवलेला आहे। मात्र शिक्षण मंत्र्यांनी तो पैसा जर त्यांच्याकडे वर्ग झाला असेल तर तात्काळ सोडावा, एवढी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी माननीय शिक्षण मंत्र्यांना विनंती करतो। गिरणी कामगारांचा देखील प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। मुंबईतून त्यांना बाहेर काढलं जातंय, त्या घरांसाठी, हक्काच्या घरांसाठी आज त्यांचा मोर्चा आहे। नाही, त्यांचा मोर्चा गिरणी कामगारांचा काल प्रश्न मला वाटते सभागृहात पण उपस्थित झाला होता आणि त्यांचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाला सरकार सकारात्मक घेऊन त्यांना न्याय देईल। शेवटचा प्रश्न आहे, गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा पवारांचं नाव न घेतात त्यांच्यावर टीका केलेली आहे। सासू ख्रिश्चन वगैरे असं म्हणत कॉकटेल घर असं देखील म्हटलंय त्यांनी, कसं पाहता या वक्तव्याकडे? कोणी काय टीका केली तर पवार परिवार या महाराष्ट्रातला मुरलेला परिवार आहे। आता कितीतरी तो हाक्या रात्रंदिवस बोलत राहतो। आता काय अशा लोकांना सांगावं? बाहेरची लोक बोलतात ते एकदा आपण समजू शकतो की त्यांना अक्कल नाही, पण आपण जनतेतून निवडून आल्यानंतर अशा प्रकारे कुठल्याही व्यक्तींवर बोलणं ही आपली संस्कृती नाही, ही प्रथा परंपरा नाही। त्यामुळे त्या वक्तव्याचा मी निषेध व्यक्त करतो। लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं राहावं असा मैत्रीपूर्वक मी त्यांना सल्ला देतो। नक्कीच आपण पाहतोय संजय गायकवाड यांचा आजचा जो व्हिडिओ अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय मारहाण केल्याचा, तो व्हिडिओ पाहता अमोल मिटकर यांची अशी प्रतिक्रिया आहे की त्या कॅन्टीनमध्ये जे जेवण दिलं जाते तो निकृष्ट दर्जाचा आहे, तिथलं तुम्ही प्रकार पहा, कुणी पण त्यावर असाच उद्रेक व्यक्त करेल अशी प्रतिक्रिया अमोल मिटकर यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।